अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वराशी. नमस्कार. आज आपण ज्ञानेश्वरीतला 13वा अध्याय बघणार आहोत. मला पूर्ण कल्पना आहे की माझ्यासमोर जो श्रोतृवृंद बसलेला आहे त्यांची आध्यात्मिक बैठक ही चांगली आहे. प्रश्न मलाच पडलेला आहे की मी हा 13वा अध्याय तुम्हाला नीट समजून सांगेल की नाही. प्रयत्न करते, बघता. असो, मी प्रयत्न करते. सध्या कोरोना महामारी ही जगामध्ये थैमान घालते आहे. त्यामुळे आपण सगळे लोक लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेलो आहोत. आपण माणसंच काय, पण प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा आपण क्वारंटाईन करून ठेवलेलं आहे. सगळी प्रार्थनास्थळं बंद आहेत, सगळी मंदिरं बंद आहेत. कुठे कुठे म्हणून कोणाशी संबंध नाही, संपर्क नाही. संपर्काचं माध्यम म्हणजे फोन हे एकच राहिलेलं आहे. 8-10 दिवसापूर्वी मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला. आता मैत्रिणीचा फोन, मैत्रीण म्हटले की सुसंवादाचा नुसता आनंदच असतो, नाही का? आणि मैत्रिणींमध्ये किती फरक असतो बघा. काही मैत्रिणी या लाईफ एन्जॉय करणाऱ्या स्वच्छंदी असतात, तर काही कलाकुसरीत निमग्न आणि त्यातच रममाण होणाऱ्या असतात. तर काही मैत्रिणी या वैचारिक आणि आध्यात्मिक बैठक असलेल्या विचारांच्या असतात. त्या दिवशी आलेला मला जो फोन आला तो आध्यात्मिक आणि वैचारिक बैठक असलेल्या माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला. ती मैत्रीण माझी वयानं माझ्यापेक्षा मोठी आहे. त्यांचा आध्यात्मिक ग्रंथ वाचनाचा व्यासंगही फार मोठा आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलची जी माझी मैत्री आहे ती आदरयुक्त मैत्री आहे. आणि त्यांचं नाव सांगायला मला आनंदच वाटेल की त्यांचं नाव आहे दीक्षित वहिनी. शांत मृदू स्वभाव, सेवाभावी वृत्ती आणि मुंगीलाही न दुःखता जीवन जगण्याची त्यांना साधलेली हातोटी खरंच वाखाणण्यासारखी आहे. त्यांचा आणि माझा नेहमी जेव्हा फोनवर संवाद होतो तेव्हा प्रश्न हा एकच असतो, बहिणी सध्या काय वाचन सुरू आहे? आम्हाला एकमेकींच्या वाचनाची इतकी ओढ असते की काहीतरी नवीन ऐकायला मिळेल ही उत्सुकता दोघींचीही ताणलेली असते. मग त्या काय वाचतात ते त्यांचं सांगतात, मी काय वाचते ते. त्या दिवशी सहज असा फोन आला तेव्हा त्यांनी मला तोच प्रश्न टाकला, बहिणी आज सध्या काय वाचन सुरू आहे? मीही त्यांना सहज सांगितलं, ज्ञानेश्वरी वाचते आहे, 13वा अध्याय सुरू आहे. लगेच त्या म्हणाल्या की मला तो तुमच्याकडनं ऐकायला, तो अध्याय मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. मी लगेच होकार दिला, कारण ज्ञानेश्वरी हा माझा सगळ्यात आवडता ग्रंथ आहे आणि 13वा अध्याय तर मला विशेषच आवडतो. फोन ठेवताना मात्र मी हा विचार केला की खरंच माझा एवढा अभ्यास आहे ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायावर बोलण्याचा, माझी योग्यता आहे. कारण मोठमोठे थोर विचारवंत अभ्यासक यांचाही अजून तो अध्याय समजून घेण्यासाठी किती प्रयत्न सुरू आहे याची मला कल्पना आहे. आणि आपण सहज त्यांना म्हटलं की मी सांगते, पण या गोष्टीकडे मी एक संधी म्हणून या दृष्टीने बघितलं की आपण ज्ञानेश्वरी वाचतो, पण ती ज्ञानेश्वरी आपल्याला किती समजलेली आहे, आपल्या हृदयापर्यंत ती किती पोहोचलेली आहे हे मोजमाप करण्याची ही संधी आहे असा मी विचार केला. आणि बहिणींना मी होकार दिला आणि मनाशी हा विचार केला की जे प्रश्न माझं मन मला सारखं विचारत होतं की तुझ्या बुद्धीला झेपेल एवढं हे बोलणं, एवढं हे सांगणं, पण मी मनाशी हा विचार केला की माऊलींनीच हा माझा ज्ञानेश्वरी किती समजलेली आहे याची परीक्षा घेण्याचाच जणू काही हा क्षण आज माझ्यासमोर आणलेला आहे. आणि ही परीक्षा मी देणार आहे हे मात्र निश्चित. खरोखरच ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय समजण्यास अत्यंत कठीण आहे. इथे खरंच समजून घेण्यासाठी बुद्धीचा कस लागतो, बुद्धी थकून जाते. पण या अध्यायाची इतकी ओढ आहे की या अध्यायातून जो आत्मज्ञानाचा प्रकाश बाहेर पडतो तो आपल्याला सतत या अध्यायाकडे खेचून घेतो. आणि माझंही असंच झालेलं आहे. मला या अध्यायातलं माऊलींनी केलेलं मनाचं वर्णन आणि आचार्योपासना ही मी कितीदाही वाचली तरी पण मला नित्य नवीन वाटते आणि त्यातून ती मला खूप आवडते अगदी. म्हणून हा अध्याय माझा खूप प्रिय आहे. हा अध्याय म्हणजे आपल्या आध्यात्मिक शास्त्राचं, भारतीय आध्यात्मिक शास्त्राचं हे मूळ आहे. आणि या अध्यायामध्ये आत्मा आणि शरीर
यांचा परस्पर संबंध काय आहे आणि हे स्वतंत्रपणे कसे अभ्यासले जातील याचा विचार यात मांडलेला आहे. आत्मा आणि शरीर यांच्या सीमारेषा निश्चित करण्याचा हेतू या अध्यायाचा आहे. आणि याचं ज्ञान ज्याला झालं तो ज्ञानी या दुःखमय संसारामध्ये सारी जीवनातील दुःख बाजूला सारून आत्मानंद कसा उपभोगू शकतो याचं हे सुंदर उदाहरण या अध्यायातनं आपल्याला बघायला मिळतं. आणि या जीवनातच नव्हे तर या संसारातून जाताना सुद्धा जो ज्ञानी पुरुष आहे, ज्याला हे आत्मज्ञान झालेलं आहे, तो आपल्याबरोबर आत्मशांतीही बरोबर घेऊन जातो. इतकं या अध्यायाचं महत्त्व आहे. हा अध्याय, या अध्यायावर बऱ्याच भाष्यकारांनी भाष्य केलेले आहे, पण माऊलींचं भाष्य हे सर्वोत्कृष्ट म्हणून समजल्या गेलेलं आहे. याला कारणही तसंच आहे. गीतेमध्ये हा अध्याय 34 श्लोकांमध्ये सांगितलेला आहे, सरळ सरळ सांगितलेला आहे. पण हाच अध्याय ज्ञानेश्वरीत समजावून सांगताना ज्ञानेश्वर माऊलींनी 1170 ओव्या यामध्ये हा समजावून सांगितलेला आहे. याला कारण काय असेल बरं? तर गीतेमध्ये भगवंतासमोर असलेला जो अर्जुन आहे तो ज्ञानी आहे, तो भक्त आहे, सत्यनिष्ठ आहे, धर्मनिष्ठ आहे, तसाच तो भगवंताचा आवडता शिष्य आहे. पण माऊलींसमोरचा जो अर्जुन आहे तो म्हणजे गोंधळलेला आहे, अध्यात्मशास्त्राविषयी अनभिज्ञ आहे, तळागाळातला आहे. खरा धर्माचं ज्ञान काय, खरा धर्म कशाला म्हणायचा, स्वतःचा उद्धार कसा करून घ्यायचा, इत्यादी इत्यादी निरनिराळ्या प्रश्नांनी त्याच्या मनामध्ये सारखा गोंधळ झालेला आहे. आणि ही त्याची अवस्था पाहून माऊलींनी त्याला आपल्या जवळ घेऊन हळुवारपणे हा अध्याय इतका सहजपणे समजावून सांगितलेला आहे की हे तत्वज्ञान, हे जे गूढ तत्वज्ञान या अध्यायात लपलेलं आहे ते आपल्या हृदयात कसं परावर्तित होतं हे आपल्याला सुद्धा कळत नाही. हे माऊलींच्या सांगण्यातलं, समजावण्यातलं वैशिष्ट्य आहे हे मला जाणवतं. आता हा ग्रंथ सुरुवात करण्यापूर्वी याची पूर्वपीठिका सांगणं मला आवश्यक वाटतं. कारण की ही पूर्वपीठिका समजल्याशिवाय आपण हा ग्रंथ नीट हा अध्याय आपण नीट समजू शकणार नाही. तर हा अध्याय समजण्यापूर्वी आपल्याला मागे म्हणजे 11व्या अध्यायापर्यंत की जो विश्वरूप दर्शनयोग आहे त्या अध्यायापर्यंत जावं लागेल. कारण 11व्या अध्यायामध्ये माऊलींनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं आणि त्या अद्भुत अशा विश्वरूप दर्शनापासून पाहून म्हणण्यापेक्षा बघून अर्जुन हा भांबावून गेलेला आहे. त्याला खरंच कळत नाही आहे की हे रूप खरं आहे की हे जे मी नेहमी सावळं रूप भगवंताचं बघतो हे रूप खरं आहे. त्याच्या ह्या भांबावलेल्या स्थितीचा भगवंताला पुरेपूर कल्पना भगवंतांना आलेली आहे. आणि त्याचा हा भ्रम, त्याची ही मनाची स्थिती दूर करण्यासाठी माऊली त्याला जीवनाची रहस्यामागून रहस्य ही समजावून सांगत जातात. माऊलींना भगवंताला माहिती आहे की अर्जुन जेव्हा शांत होईल आणि तो त्याला स्वस्थितीचा जेव्हा अनुभव येईल तेव्हा त्याला हे रूप पाहण्याची पुन्हा इच्छा निर्माण होईल आणि तो आपल्याकडे आग्रह धरेल. तर तेव्हा त्याला त्याच्या ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी माऊली त्याला म्हणतात की जेव्हा तुला हे रूप बघण्याचा पुन्हा तुझी इच्छा होईल तेव्हा मी हे रूप तर तुला पुन्हा दाखवू शकणार नाही, पण हा रूप बघण्याचा एक मार्ग मात्र मी तुला सुचवू शकतो. आणि मग 11व्या अध्यायानंतर भगवंतांनी 12वा अध्याय जो भक्तियोग आहे त्यातून अर्जुनाला भगवंताकडे विश्वरूप बघण्याचा जो योग आहे, विश्वरूप बघण्याची जी दृष्टी आहे ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी गुह्यातलं गुह्य असं जे ज्ञान आहे, जे राजविद्या राजगुह्य योग या नावाने आहे, ते अर्जुनाच्या ठिकाणी ज्ञान रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते ज्ञान रुजवल्यावर आणि विश्वरूप बघितल्यावर भगवंत कोणत्या कोणत्या रूपामध्ये मला बघायला मिळेल ही उत्सुकता जाणून भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये विभूती रूपामध्ये त्याला आपल्या ज्या 72 विभूती आहे त्या थोडक्यात का होईना पण समजावून सांगितलेल्या आहेत. 12व्या अध्याय झाला, आता 13वा अध्याय आहे. तर 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अध्यात्मशास्त्राचं जे मूळ आहे
त्याचा उलगडा करून दाखवलेला आहे. पण हा उलगडा अर्जुनाला भगवंतांनी सरळ सरळ करून दाखवलेला आहे, कारण अर्जुन हा मुळातच ज्ञानी आहे. पण माऊलींनी हा अध्याय समजावून सांगताना इतके सुंदर सुंदर ओव्यांचं वर्णन केलेलं आहे की ते वर्णन वाचूनच आपल्याला माऊलींना या अध्यायामध्ये कशाचा उलगडा करायचा याचा स्पष्ट निर्देश होतो. जसं माऊली या अध्यायाची सुरुवात करतात. या अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. आपल्याला याचा उलगडा काहीच होत नाही, पण माऊली म्हणतात की माऊलींची ओवी आहे की दिसो परतत डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो आत्मबोध सुकाळा, माझी विश्व. दिसो परतत डोळा म्हणजे काय की तुम्ही हा अध्याय जेव्हा ऐकणार आहात तेव्हा यातून तुम्हाला परतत्व डोळा, परतत्व म्हणजे काय की जे ब्रह्म आहे, जे आत्मरूप आहे, जो आत्मा आहे, जो निर्गुण निराकार आहे, जो कुणीही बघितलेला नाही आहे, ते आत्मरूप, तो आत्मा मी तुम्हाला प्रत्यक्ष इथे दाखवणार आहे. तुम्ही डोळ्याने तो आत्मा प्रत्यक्ष बघू शकणार आहात. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा. आणि हे आत्मरूप हा आत्मा बघतानाची जी प्रक्रिया आहे, जे एक स्तरातनं तुम्ही त्या आत्म्याच्या दर्शनापर्यंत पोहोचणार आहे, तो मार्ग किंवा ते जे वर्णन आहे ते तुम्हाला कसं वाटेल की जणू काही आपण एखादा सुखाचा सोहळा, आनंदाचा सोहळाच बघतो आहे. जेव्हा आपण सोहळा बघतो तेव्हा मनाला किती आनंद होतो. तिथली सजावट, तिथली रंगरंगोटी, तिथले येणारे जाणारे सुंदर सुंदर राहणारे लोक, हे सगळे पाहून जो मनाला आनंद होतो तो ह्या शरीर आणि आत्मा यांचा परस्पर संबंध उलगडत असताना जो एक भव्य सोहळा तुम्हाला दिसणार आहे, तो आत्मज्ञानाचा सोहळा बघताना तुम्हाला खरंच आनंद होणार आहे. आणि हा आनंद तुमच्या पुरताच मर्यादित राहणार नाही आहे, तर हा आनंद विश्वभर जो हा अध्याय वाचेल, जो याच्याविषयी ज्याला या आत्मस्वरूपाला बघण्याची इच्छा आहे आणि जो हा अध्यायाचं अध्ययन करील त्याला हा आत्मा आनंद अनुभवता येईल आणि तो सुखी होईल. आणि पूर्ण विश्वामध्ये हा आत्मानंद बघण्याचा सोहळा साजरा केला जाईल. म्हणजे बघा की इथे माऊलींची वृत्ती ही संकुचित नाही आहे. माऊलींची वृत्ती ही विश्वसुखाची आहे. माऊलींना नुसतं एकट्यापुरतं, गीता ही भगवंतानी अर्जुनाला सांगितलेली आहे, पण माऊलींसमोरचे अर्जुन हे विश्वभरातले अर्जुन आहेत. तर हा एक मोठा इथे फार मोठा फरक आपल्या लक्षात येतो की माऊलींची ही सुखाची कल्पना ही किती आज जवळजवळ 700 ते 750 वर्ष झाली आहे, पण ही विश्वसुखाची कल्पना ही तेव्हापासून प्रत्यक्षात माऊलींनी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यानंतर माऊलींनी जे म्हटलेलं आहे की दिसो परतत्व डोळा, तुम्ही हा सुखाचा सोहळा बघणार आहे, पण माऊली तुमच्याकडनं त्यासाठी एक अपेक्षा करतात आहे. कोणती ती अपेक्षा? तर माऊली म्हणतात तुम्हाला हा सोहळा बघायचा आहे ना, तर तुम्ही एक करा की अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखाशी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तुम्हाला हा सुखाचा सोहळा आनंद बघायचा आहे, पण त्यासाठी तुम्हाला माझी एक विनंती ऐकावी लागेल की अवधान ऐकले दीजे. तुम्ही अवधान म्हणजे लक्ष देऊन मी जो सांगतो आहे, या अध्यायामध्ये मी जे वर्णन करणार आहे, जे परतत्वाचं दर्शन तुम्हाला करणार आहे, जो सोहळा तुम्ही बघणार आहात, त्या सोहळ्याला बघण्यासाठी तुम्ही आपलं लक्ष एकचित्ताने या अध्यायाकडे द्या आणि हा अध्याय बघा. हा अध्याय बघण्यापेक्षा ऐका आणि मग तुम्हाला त्या ऐकण्यातून हे परतत्व तुमच्या डोळ्यासमोर निश्चित तुमच्या हातावर आहे असंच तुम्हाला वाटेल. तर ही जी माऊलींची ओवी आहे ही सध्या आपल्याला पण लागू पडत नाही का, की एक तर हा 13वा अध्याय समजण्यास कठीण आहे. तर माझी तुम्हाला एवढीच एक विनंती आहे की तुम्ही पण अवधान ऐकले दीजे, म्हणजे तुम्ही पण एकचित्त करून हा जो मुख्य 13वा अध्याय आहे हा तुम्ही श्रवण करावा अशी माझी इच्छा आहे. त्याच्यानंतर आपण या अध्यायाची ही पूर्वपीठिका झाली. आता या पूर्वपीठिकेनंतर आपण मुख्य अध्यायाकडे जाणार आहोत. मुख्य अध्यायाच्या उंबरठ्यावरच आपण उभो आहोत. तो आपण उद्या बघूया.
कारण ज्ञानेश्वरी ही समजून घ्यायला एका बैठकीत शक्य होत नाही, कारण बुद्धी ही थकते. जे आपण जे पूर्वी म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वरी ऐकायला बुद्धीला सुद्धा थोडा वेळ द्यावा लागतो, तरच ती आपल्याला समजते आणि जे आपण जे समजून घेतो ते आपल्या हृदयापर्यंत झिरपतं. तर म्हणून आपण ही जर का प्रस्तावना आणि मुख्य विषय आणि सारांश अशा रूपात जर आपण ही ज्ञानेश्वरी किंवा हा जो अध्याय जर आपण ऐकला तर तो जास्त लक्षात राहील असं मला वाटतं. तेव्हा आपण हा जो मुख्य विषय आहे तो आपण उद्या बघू.